गोष्टी कशा मजेच्या. शुभ सकाळ मित्रांनो, मी तुमची दक्षता देवेंद्र माशेलकर. तर आज मी सर्वांसाठी, खास करून पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एकदम महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे आणि तो विषय म्हणजे मार्गदर्शनाची संकल्पना. आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. तर मार्गदर्शन म्हणजे काय? मार्गदर्शन म्हणजे योग्य मार्ग दाखवणे. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्याने व्यक्तीला स्वतःचे योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम केले जाते, स्वतःचा विकास करण्यास आणि समाजात चांगल्या प्रकारे समायोजित होण्यास मदत करते. मुले आपल्या आईवडिलांकडूनच चांगल्या व वाईट गोष्टीचा पारख करण्यास शिकतात आणि अगदी सहज आत्मसात करतात. मुलांचे संगोपन करणे हे प्रत्येक पालकांसाठी जबाबदारीचे काम असतं. आपण अनेक वाया गेलेली मुले पाहिली. त्यांचे गैरवर्तनामागचे कारण वातावरण आणि आई-वडिलांचे दुर्लक्ष हेच असतं. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर शक्य तेवढे लक्ष देणे, त्याच्यावर चांगले संस्कार करणे, त्यांना चांगली शिकवण देणे. मुलं आई-वडिलांकडून शिकत असल्याकारणाने आई-वडिलांनी सुद्धा आपल्या सवयीचे मूल्यमापन केले पाहिजे. आपल्या कोणत्या सवयी चांगल्या आहेत आणि कोणत्या सवयी वाईट आहेत याचे परीक्षण करून वाईट सवयीपासून दूर राहायला हवे. त्यांना असं वाटतं की आपले आई-वडील करतात तर आपण केलं तर काय वाईट, ही भावना त्यांच्या मनात उत्पन्न होते. खूप टीव्ही पाहणे आणि मोबाईल पाहणे हे घातक ठरते. तुम्हाला माहिती आहे का हे? टीव्ही पाहणे ही वाईट सवय नक्कीच नाही. मनोरंजनाचे मानपान घरात असायला हवे, पण खूप जास्त टीव्ही पाहणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. सतत दिवसभर टीव्ही तसेच मोबाईल पाहणे हे शारीरिक, मानसिक दोन्ही दृष्ट्या घातक ठरतात. लहान मुलं जेवत नाही म्हणून आई-वडीलच मोबाईल खेळायला त्यांना देतात, तर ही खूप वाईट गोष्ट आहे. हे चुकीचे आहे. त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही व्हायरल झालेले व्हिडिओ बघितलेच असालच. मुले त्या गेममध्येच राहतात आणि त्याच्यावर मानसिक परिणाम होतो. म्हणून शक्य असेल तेवढे टाळायला पाहिजे. हीच गोष्ट टाळण्यासाठी सर्वप्रथम पालकांनी स्वतः कमीत कमी टीव्ही पाहावी आणि मुलांना मोबाईल वापरण्यास कमी द्यावा, जेणेकरून एक चांगली सवय मुले शिकू शकतात. तर मुलांनो, मोबाईल आणि टीव्ही जास्त पाहू नका. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. ओरडू नका आणि भांडण जास्त करू नका. थोडे पालक असतात ते एकमेकांसोबत लहान लहान गोष्टीवर सुद्धा मुलांसमोर भांडतात. कधी कधी तो राग आपल्या मुलांवर सुद्धा काढतात. यामुळे काय होतं, मुलं मनात आपल्या पालकांविषयी चुकीचे मत निर्माण करतात. या अशा ओरडण्याने, अपमानित भावनेमुळे ते खूप दुःखी आणि नैराश्य होतात. तर मुलांनो, आई-वडिलांना समजून घ्या, दुःखी होऊ नका. तर पालकांनो, जर तुम्ही भांडत असाल मोठमोठ्याने तर त्या सवयी सोडून द्या आणि मुलांशी प्रेमाने वागा. आपल्या मुलांची त्या मुलांशी तुलना करू नका. काही पालकांना आपल्या मुलांचे कितीही चांगली गोष्ट केली तरी त्यांचे कौतुक नसते, तर ते इतर मुलांचे कौतुक करून दाखवतात. आपल्या मुलांशी त्या मुलांशी तुलना करतात. त्यामुळे मुलांवर गंभीर आणि मानसिक परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांचे नेहमी कौतुक करा, त्यांना प्रोत्साहित करा. अपयश आल्यास त्यांना धीर द्या. लवकर निजावे आणि लवकर उठावे. लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावा. अनेकदा आम्ही पाहिलं की मुलं अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी 8-9 वाजता उठतात. तर असं कधीही करू नये.
लवकर सकाळी उठून अभ्यास केल्याने अभ्यास जास्त चांगला लक्षात राहतो. लवकर निजे व लवकर उठे त्यास आरोग्य व धनसंपत्ती मिळे, असा श्लोक पण आहे. तुम्ही ऐकला असालच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. पहाटे सात्विकता असल्यामुळे अभ्यासावर चांगला परिणाम होतो. मुलं 14-15 वर्षाची असतात तेव्हा त्यांच्यात हॉर्मोन्समध्ये बदलत असल्याकारणाने मुले मित्रांसोबत राहण्यास पसंत करतात. त्यांना आई-वडिलांचे विचार पटत नाही. ते आई-वडिलांचा तिरस्कार करतात. तर मुले चांगल्या मार्गावर पण जाऊ शकतात किंवा वाईट मार्गावर. त्यासाठी आई-वडिलांनी शक्यतो 1-1 तास मुलांसोबत घालावे. त्यांच्यासोबत मैत्री करावी. मैत्रीसारखे वागल्यास मुलं आपल्या मनातले विचार मांडतील. काही लपवून ठेवणार नाही. जर आपण सतत ओरडलो तर यामुळे मुलं हट्टी आणि बेशिस्त होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे मित्र बना. मार्गदर्शन द्या. असे केल्याने मुले योग्य निर्णय घेतील. मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबत चांगली सवयी लावा. शिस्त लावा. मुलांना भावनिक किंवा मानसिक त्रास होईल अशा शब्दांचा वापर करू नका. वाढत्या वयानुसार संगोपनातही बदल करावा. चूक वारंवार करत असल्यास मुलांना ओरडा, पण इतकेही ओरडू नका की मुलं खचतील. आई-वडिलांचे मार्गदर्शन ही मुलांच्या सर्वांगीण विकासाची, संस्काराची आणि सुरक्षित भविष्याची भक्कम पायाभरणी करणारी संकल्पना आहे. आई-वडिलांनी मुलांवर योग्य, अयोग्य, सत्य आणि नैतिकतेचे संस्कार करावे. आयुष्याच्या कठीण प्रसंगात मुलांना धीर देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे. मुलांच्या आवड आणि क्षमता ओळखून त्यांच्या भविष्यावर योग्य दिशा दाखवावी. तसेच त्यांच्या यशासाठी आयुष्यभर झिंजावे. प्रत्येक मुलाचे व्यक्तिमत्व आणि आवडीनिवडी वेगळ्या असतात. म्हणून त्यांना समजून घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार दिशा दाखवावी. ही आई-वडिलांची एक जबाबदारी आहे. मार्गदर्शनाचा अर्थ मुलांवर स्वतःच्या इच्छा लादणे असा नसावा. मुलांच्या स्वाभाविक आवडी जपून त्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये शिकवायला पाहिजे आणि त्याच्यासोबत आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय ज्ञान द्यावे आणि त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग विकसित करावी. विद्यार्थी स्वतःहून शिकतील असे वातावरण निर्माण करावे. केवळ व्याख्यान न देता संवादातून अध्यापन करावे. प्रत्येक विद्यार्थी वेगळे असतात. त्यांना ओळखून मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करावे. त्यांना चांगला नागरिक बनवण्यासाठी प्रोत्साहन केले पाहिजे. तर आपण मुलांवर, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले पाहिजे आणि चांगले मार्गदर्शन सुद्धा. मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.